गुड मॉर्निंग. मी पण मॉर्निंग वॉकला गेले होते. कसं बघा वातावरण, सकाळचं वातावरण म्हणजे कसं फ्रेश वातावरण असते आणि मॉर्निंग वॉक करून आल्यावर तर खूपच फ्रेश असते. म्हणजे दिवस असा अगदी खूपच छान जातो. आणि त्यामुळे मला माझ्या मैत्रिणीला सांगायचं आहे की तुम्ही मॉर्निंग वॉकला गेलंच पाहिजे. मॉर्निंग वॉकला जायचं आहे आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर आपल्या घरकामाचं नियोजन करायचं आहे की घरचे कामं, कोणते कामं कधी करायचे. आपल्यावर एवढं बर्डन आले असते की आपल्याला खरंच घरातले कामं करणं, खरंच हो संसार ही तारावरची कसरत आहे हो. किती काम करा, किती काम करा, कामं काही सरतच नाहीत घरातले. आणि पण मला सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही कामाचं नियोजन लावा की कुठल्या टाईमला कोणतं काम करायचं आहे. पहा, मी पण कामाचं थोडंसं नियोजन लावते की कोणत्या वेळात कोणतं काम करायचं. आधी स्वयंपाक करायचा का आधी देवपूजा करायची. आणि आपल्या घरच्या सोयीनुसार म्हणजे आपल्याला लवकर डब्बे द्यायचे असतील तर आधी स्वयंपाकच करावा लागतो. तर थोडंसं आपण आता मॉर्निंग वॉकला जर जायचं असेल तर बघा, आपण लवकर उठतो, आपली अंघोळ लवकर होते आणि घरकामं पण लवकर होतात. कारण कसं आहे माहिती आहे का, दिवसाची सुरुवात सकाळी जर लवकर झाली आपली, तर आपले घरकामामध्ये पण अडथळा अजिबात येणार नाही. कारण घरकामं होणारच, लवकरच होणार. कारण आपण लवकर उठलो, दिवसाची सुरुवात लवकर होणार आणि घरातले कामं बघा तुम्ही लवकर 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 आवरणार. म्हणजे आपण आहे की नाही, सकाळी लवकर उठण्याचा फायदा एक तर शारीरिक फायदा पण आहे, एक तर मनाचा पण फायदा आहे. कारण आपलं मन स्थिर असतं, दिवसभर आपलं मन फ्रेश असतं. आपल्या मनाला कुठल्याच गोष्टीची म्हणजे ताणतणाव पण येत नाही. आणि खूप असं म्हणजे बघा, असं म्हणजे हे वाटतं की खरंच आजचा दिवस खरंच 100% आपला चांगला जाणार आहे. आणि घरचे जे कामं आहेत, माझ्या महिला भगिनीला खरंच कामं आहेत हो, खूप कामं आहेत. मला माहीत आहे, कारण मी एक भगिनीच असल्यामुळं की एक केलं एक, एक केलं एक, आपले कामं सरतच नाहीत बघा. पण सरत जरी नसले कामं, तरी आपण जर नियोजन लावलं आणि फास्टमध्ये जर केलं, तर थोडं अर्जंटली करायची आणि थोडासा दुपारी आराम करायचा. कारण दुपारी जर आराम केलात तुम्ही, गप्पा मारा ना, मैत्रिणीसोबत गप्पा मारा तुम्ही, तुमच्या नातेवाईकासोबत गप्पा मारा. पण तुमच्या आधी कामं करून बरं काय, कामं ठेवून गप्पा नका मारू. कारण कामं जर आपण ठेवले, तर ते कामं आपल्यालाच नंतर कठीण जाणार आहेत. आपले दिवसभर कामं राहणार आहेत. त्यामुळं काय करायचं माहिती आहे का, सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं आहे, लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून तुम्ही काय करायचं माहीत आहे, घरातले कामं अर्जंटली आटपायचे आहेत. आणि घरातली कामं आटपल्यानंतर दुपारचा जो वेळ आहे, तो वेळ द्यायचा ना, मैत्रिणीला द्यायचा, नातेवाईकाला द्यायचा, मुलांना द्यायचा. पण आपले कामं सोडून नका हो. कारण कामं आहे ना, खरंच महत्त्वाचे असतात. घरातले कामं योग्य वेळीच झालेले बरे असतात आणि योग्य वेळी करावंच लागतात. कारण आपण नाही करणार तर करणार कोण आहे हो? आपल्यालाच करावं लागणार आहे. महिला महिला भगिनींची ही तारावरची कसरत आहे हो. घरचे कामं बघा, कसं असते, माणूस दिसना, काम दिसना आणि माणूस बसना, अशी आपली अवस्था आहे. आपल्या भगिनींचे कामं काही दिसणार नाहीत आणि माणूस काय बसणार नाही. तसे आपली कामं दिसणार नाहीत, पण आपल्याला खरंच कामं जास्त असतात. त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का, फक्त कामाचं नियोजन लावून कामं करायची आहेत. सकाळची कामं फास्टमध्ये पहा, सकाळची कामं सकाळी जर केले, एवढे लवकर लवकर होतात बघा की सांगूच नका. कारण सकाळचं वातावरण आणि सकाळी आपण जे लवकर उठतो, ते आपल्या अंगामध्ये जी मनामध्ये चंचलता असते, अंगामध्ये शरीरामध्ये चंचल असते, ती दुपारच्या वेळी नसते. आपण दुपारच्या वेळी वेगळंच असं मूड असते आपलं की चला आराम करावा, असं करावं तसं करावं, कोणाला तर बोलत बसावं, गप्पा गोष्टी कराव्या, असं मन म्हणतं. पण सकाळी म्हणतं का हो, मन म्हणत नाही. सकाळी असं वाटते चला माझं हे काम झालं, ते नाही राहिलं, ते काम झालं, हे राहिलं. म्हणजे आपण फास्टमध्ये कामं करून आपण मोकळं व्हायचं आहे. आणि मोकळं झाल्यानंतर आपण काय करायचं माहिती आहे का, की आपला वेळ हा आनंदात घालायचा आहे, हॅप्पी राहायचं आहे. हे पहा, तुम्हाला जर वाटत असेल की कुठल्याच प्रकारची मला बिमारी नसावी, तर तुम्ही हॅप्पी राहणं खूप गरजेचं आहे. माझ्या भगिनींना एकच सांगते मी, एकच, राग द्वेष काहीच मनात ठेवू नका. सगळ्यासोबत प्रेमानं राहून बघा तुम्ही राहून बघल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील. आणि मन प्रसन्न असेल तर शरीरात कुठल्याच प्रकारची व्याधी घुसणार नाही. आणि कशाला राग देश ठेवायचा हो, जाऊ द्या ना.
कोणी बोलत असते, कोणी कमी जास्त करत असते, चलत राहते. जीवन आहे, कमी जास्त होतच राहते. पण कोणी कमी जास्त धरलं तर ते मनाला लावून घेऊ नका. चला माझ्या मैत्रिणींनो, हॅपी राहा, आनंदी राहा.